काल मी केसांना तेल लावलं होतं कारण मला आज केस धुवायचे होते. मग छानपैकी आज हेअर वॉश करून घेतला आणि खरं तर घरात खूप पसारा पडला होता, तोही मला आवरायचा. आणि इकडे मी शरूला ना नवीन पॅन्ट ऑर्डर केली होती तिकडे असतानाच, इंडियाला असतानाच. ती बघितली, म्हटलं त्याला वेळेस मोठी होत होती, म्हटलं त्याला बसते का बघावं, पण अजूनही त्याला ती बसत नव्हती. अजूनही त्याला फोल्ड करून घालायला लागत होती, 2 बोटं तरी फोल्ड करायला लागत होतं. आणि म्हटलं ट्राय तर करून बघावं, आता जाताना घालायला बरं पडेल म्हणून. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात संध्याकाळपासूनच करते. तर आज शरू लागलाय किरकिर करायला, तर कारण त्याला दिवसभर घरात बसून बोर झालंय. आणि तुम्हाला तर माहिती आहे त्याचे बाबा घरी नाही आहेत, तर मग तर त्याचं खूप जास्त चालू आहे. तर म्हटलं आज त्याला थोडंसं बाहेर नेऊन आणावं. बाहेर असं कुठे जाणार नाही आहे बाहेर फिरायला वगैरे, मला जास्त फक्त कचरा टाकायचा आहे. पण म्हटलं कचरा टाकण्याच्या बहाण्याने काय होईना, थोडंसं बाहेर नेलं तर तो फिरेल, करेल, थोडा वेळ त्याला तिथं खेळायला देईन आणि मग माघारी येऊ आम्ही. फक्त एवढंच आहे, पण त्या निमित्तानं तरी त्याला बाहेर नेता येईल याच्यासाठी मी खरं तर चालली आहे. आणि त्याचा मूड बघा असा आहे की नुसतं आला पण काय बघा असं चालू आहे सगळं सकाळपासून. काय चालू आहे तुझं असं? हा, असं काय करतोस तू? बाहेर जायचं फिरायला, बाहेर जायचं ना. काय बघा बोर्ड करून पण दाखवते, त्याला बाहेरच जायचंय. मग म्हटलं ठीक आहे आता बाहेर जाऊन येऊया. आज तुळशीचे लग्न आहेत. खरं तर आमच्या इकडे तुळशीच्या लग्नांचं असं काही नाहीये, म्हणजे माझ्याकडे तुळस नाहीये आणि इथं असं काय वातावरण माझ्याकडे दिसत नाहीये कुठं काय. पण मी आपल्या सण आहे तो म्हणून आपलं सणासाठी का होईना आपण देवाला आपलं नैवेद्य थोडाफार आपला गोड करायचा असा विचार केलेला आहे. आणि जे पण आपण जे करतो, तुळशीचे लग्न तर लावता येत नाहीत पण बाकीचं तर करता येईल, अशा पद्धतीनं काहीतरी करूयात असं ठरवलंय. खरं तर हे असतं तर आणि काही तर करता आलं असतं, गोडामध्ये किंवा जेवणामध्ये आपण काहीतरी एक्स्ट्रा करू शकतो. पण कसं एकट्यासाठी काही करायचं मूड येत नाही, चरू खाऊन किती खाणार. पण तरी पण त्यातल्या त्यात बघूया काय करायचा विचार मी ठरवलं नाही आहे. बघू आल्यानंतर मी विचार करेन काय करता येईल त्या पद्धतीने करेन. हा असं करेन. कसं करते आता बोल ना. ओके चला तर मग आता जाऊयात आपण बाहेर थोडं फिरायला, शरूला फिरवून आणूयात, आहे ना शरू? चला बाय बोल, बाय बाय कर, बाय. चला चल, येणार आहेस ना? चल बरं, चल चल लवकर, चला चला चला. हे बघा तयारच आहे. आणि मी बघा अशीच चालली आहे. खरं तर बाहेर काय आवरायची मला नाही वाटत काही गरज आहे. असंच जाऊयात म्हटलं, काय असं चला. हे इथंच असं बॅगा वगैरे सगळ्या पडलेल्या आहेत त्याच्या. थांबा लाईट बंद करूयात. हे बघा एवढा कचरा घातलेला आहे. तुम्ही म्हणाल हा किती दिवसाचा साठवून ठेवलेला आहे? खूप दिवसाचा नाहीये, 3 दिवसाचा कचरा आहे तो. पण साठतो इकडे आमच्याकडे कचरा, कारण शरू असतो त्याच्यामुळे खूप 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 सतत थोडासा कचरा राहतोच आणि काही करत असतो तो, त्यामुळं राहतोच. चला तर मग आता जाऊया थोडं बाहेरच फिरून येऊयात. चला काय करतोय शरू? कुठे चाललाय तू? दादा कोण गे? कुठे चालला? अरे वा अरे वा अरे वा. गुगू गुगू हॅलो. हा ओके. नो 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 चिची. पकड 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 पकड. आले आले आले. पकड 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 पकड. पकडू का? पकडू? थांब 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 थांब. अगं थांब थांब थांब. कुठं पडला? बस चल इकडून इकडून, बाहेर नाही बाबू, बाहेर नाही शोनू, आतमध्येच ठेव. बघ बघ इकडे बघ, बघ इकडं, बघ इकडं, बघ इकडं, बघ इकडं. बाहेर नाही खेळायचं दादू, त्याला बाहेरच खेळायचंय, त्याला आतमध्ये नाही खेळायचं. चला चल मी चालले, चल चल चल
आज मी खरं तर तुळशीचे लग्न खूप मिस करत होते, कारण आपल्या इकडचे जे फंक्शन्स असतात ते आपल्याला खूप त्याची आठवण येते. म्हणून मी काय केलं, माझ्या सासरी तर असं काही केलं जात नाही, म्हणून मी माझ्या माहेरी फोन केला आणि सांगितलं होतं की मला व्हिडिओ कॉल करा जेव्हा पण तुमच्या मंगलाष्टिका चालू होतील तेव्हा. मग मी अशा पद्धतीने व्हिडिओ कॉलवर मी आजचा दिवस एन्जॉय केलेला आहे आणि खूप छान वाटलं. तर मग तेच आठवणी मला ठेवून म्हटलं आपल्या घरी पण काहीतरी सण असल्यासारखं फील आलं पाहिजे. छान अशी मी सुंदर अशी रांगोळी काढली होती, छोटीशीच पण सुंदर होती. खरं तर ना इकडे मला रांगोळीचे कलर जास्त भेटले नव्हते, आणतानाच माझ्याकडे रांगोळीचे कलर जास्त नव्हते आणि जे पण होते ना ते थोडेसे लाईट कलर होते, त्याच्यामध्ये डार्क कलर हे 2-3च होते. मग दिवाळीत वापरून जेवढी मी उरलेली आहे तेवढ्याच रांगोळीमध्ये ती छोटीशी रांगोळी काढली होती. आणि रांगोळी काढल्यानंतर म्हटलं आता 6 वाजून गेले होते आणि शरूला संध्याकाळी काही ना काहीतरी खायला द्यायचं असतं. मग विचार केला की आता आपल्याकडे ऑरेंज आहे, तर मग त्याला ऑरेंज खूप आवडतं. मग ऑरेंज खाताना तो एवढा खुश असतो ना, खूप खुश असतो. त्याला असं वाटतं की पहिला माझ्या हातात द्यायचं ऑरेंज तर मी खाणार. मग त्याला त्याच्या हातात हवं असतं आणि तो खाता ना एवढं ना पूर्ण रस त्याच्या खाली सांडत असतो. त्याला खाता येत नाही पण ते पूर्ण तोंडात त्याची फोड हवी असते. मी अर्धी करून देते तोपर्यंत त्याला अजिबात वेट नसतो आणि त्याला ते नकोच असतं की सगळं आता गोष्टी कसं माहितीये का, आता जसा मोठा होतोय ना तसं त्याला वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या माझ्या हातामध्ये पाहिजेत आणि मी हाताने खाणार. पण अजून त्याला व्यवस्थित खाता येत नाहीये, पण मी तरी पण प्रयत्न करते की त्याला त्याच्या हाताने खाऊन देण्यासाठी थोडंसं सपोर्ट करेन. कारण कसं काय, मुलांना आता जसं दिलं नाही तोपर्यंत त्याची सवय कशी होणार, त्याला त्याची सवय पण नाही होणार, त्याला समजणार पण नाही की कसं खायचं. मग म्हटलं ठीक आहे, चांदे नाका खराब का होईना पण त्याला आपण त्याच्या हाताने करायचंय तर इच्छा त्याला हाताने करून द्यायचं. थोडंसं आपणही भरवायचं आणि थोडंसं त्याला पण त्याच्या हाताने करून द्यायचं. म्हणजे कसं तो पण चिडचिड करणार नाही आणि त्याला पण हाताने खाल्ल्याचं समाधान काही वेगळंच असतं ना, आणि त्या मुलांच्या मनात पण तशा काहीतरी भावना असणार असं वाटतं. म्हणून म्हटलं त्यालाही त्याचा आनंद घेऊन द्यायचा आणि आपणही 4 घास भरवले की आपलंही समाधान की मुलांनी काहीतरी खाल्लंय. आपल्या डोळ्यासमोर आपल्याला भरवलेलं असलं की आपल्याला कळतं की त्याने किती खाल्लंय किती नाही. आणि जेव्हा तो हाताने खाईल तो त्याच्या निम्म्याच्या वर तर खाली सांडत असतं सगळं, त्याच्यामुळे तो किती खातो आणि किती सांडतं असं ते खूप होऊन जातं. असे तुळशीचे लग्न तर आमच्या माहेरचंच हा पण व्हिडिओ आहे जे माझे पप्पा तुळशीच्या लग्नानंतरचे फटाके उडवत आहेत. तिकडे माहेरी माझ्या खूप असतं की फटाके उडवायचे हे ते खूप चालू असतं, पण सासरी असं ते फटाके वगैरे उडवण्यात पण एवढे इंटरेस्ट नसतं. आम्ही जेव्हा सगळे जाऊ तेव्हाच आम्ही सगळे फटाके वगैरे लहान मुलंही उडवत असतो. तर असो, इकडं आता म्हटलं आपल्याकडे सण साजरा केला नाही पण आपण नैवेद्य तरी देवाला दाखवला पाहिजे होता. म्हणून मग आपली रव्याची खीर केली होती आणि भात केला होता आणि एक भाजी केली होती. म्हटलं एवढ्यातच नैवेद्य दाखवीन, 3च पदार्थ होते ते. म्हणलं तूप थोडंसं भातावर घातलं तर 4 पदार्थ होऊन जातात. मग तेवढ्याच करून नैवेद्य दाखवला आणि लगेलग म्हटलं उशीर झालेला, 8 वाजून गेल्या होत्या. म्हटलं आता खायला पण घ्यावं. मग मला आणि शरूला खायला घ्यायचं ठरलं सोबतच. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ना किती आहे. बघू वरती बघू आता बघा. किती खुश झाला ना तो. नेहमी मला जेव्हा पण असा घास भरेल ना त्याला इतकी खुशी होते ना. अशा मुलांच्या छोट्या छोट्या खोड्या, छान छान आठवणी आपल्याला खरंच खूप सुख देऊन जातात आणि अशा ही मुलं लहानाची मोठी कधी होतात ते कळत नाही. मला तर अजून वाटतं की माझं बाळ आत्ता माझ्या मांडीवर झोपत होतं, एवढंच होतं छोटंसं आणि आत्ता किती मोठं झालं. हे मी अगदी 2-3 दिवसातून एकदा तरी मी असं म्हणतेच, कारण आपल्यालाही आपली मुलं लहानाची कधी मोठी झाली तेच कळत नाही. आणि अशा छोट्या छोट्या आठवणी आपण त्याच्या खरंच जपून ठेवल्या पाहिजेत, कारण ह्याच्यातच सुख आहे, हे दिवस परत येणार नाहीत. तर चला अशाच या गोड आठवणीसोबत मी आजच्या दिवसाचा शेवट करते आणि ब्लॉग माझा इथंच संपवते. चला तर भेटूया उद्याच्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या पुढच्या एका नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.